नमस्कार. आज आपण डेली लोकसत्ता ॲनालिसिस या सिरीजमध्ये 30 जानेवारीचा लोकसत्ताचा पेपर बघणार आहोत. 30 जानेवारी 2025. तर आजचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हे दाखवून देते. हे आहे टेलिग्राम चॅनल एकाक्षी MPSC म्हणून. तर याच्यावर मी काही महत्त्वाचे प्लेलिस्ट ॲड करत असते. जसे आत्तापर्यंत मी पॉलिटी ट्रिक्स ज्या बनवल्या आहेत त्या सगळ्या एकत्र इथे मी ॲड केल्या आहे. नंतर व्हायरल डिसीजेसचा ट्रिक ॲड केला आहे. तर अशा प्लेलिस्ट मी ॲड करत असते. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर तुम्हाला दिसत असेल पहिलीच न्यूज काय आहे आपली, महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी. तर नेमकं झालं काय, तर मौनी अमावस्या होती आणि प्रयागराज येथे जो कुंभमेळा चालू आहे तर त्या दिवशी पहाटे अचानक चेंगराचेंगरी झाली आणि त्याच्यात 30 जणांचा बळी गेला, अशी ही न्यूज आहे. आता बाकीचं आपल्याला इन डिटेल बघायचं नाही आहे, पण नेमकं झालं काय हे आपल्याला नीट बघून घ्यायचं आहे. तर आणि दुसरी गोष्ट अशा पद्धतीने बघायचं आहे की हा जो टॉपिक आहे, ही जी न्यूज आहे ती आपल्याला एक्झाममध्ये कोणत्या अँगलने मदत करेल किंवा कोणत्या अँगलने आपल्याला प्रश्न येऊ शकतो. आता 2025 पासून आपली राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह होती आहे, बरोबर. त्याच्यात पण आपत्ती म्हणून एक टॉपिक आहे. तर मग मेन्सच्या दृष्टीने पण बघणार आहोत आणि प्रीच्या दृष्टीने तर गरजेचं आहेच. तर मग महत्त्वाच्या गोष्टी फक्त मी सांगते. महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याला बुधवारी चेंगराचेंगरीचे गालबोट लागले. मौनी अमावस्येसाठी संगमावर प्रचंड गर्दी झाली असताना मध्यरात्रीनंतर 2च्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. या 30 जणांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाल्याची माहिती उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक वैभव कृष्णा यांनी दिली. ठीक आहे. तर ही न्यूज आहे. पुढे महाकुंभमध्ये मौनी अमावस्या हा संगम स्नानासाठी सर्वात पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी साधू संतांचे दुसरे शाही स्नानही असते. ठीक आहे. आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत कोण, तर योगी आदित्यनाथ हे. आता आपण पुढची न्यूज बघूया. आता पुढची न्यूज काय आहे बघा. दिमाखदार शतकी झेप, म्हणजे इस्रोशी संबंधित ही पुढची न्यूज आहे. तर बघा न्यूज काय आहे, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने श्रीहरिकोटा येथून NVS-02, ठीक आहे, NVS-02 या दळणवळण उपग्रहाचे बुधवारी पहाटे यशस्वी प्रक्षेपण केले. या अवकाशात झेपावल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी 100व्या उड्डाणाचा आनंद साजरा केला. ठीक आहे. काय झालेलं आहे, इस्रोने श्रीहरिकोटा येथून NVS-02 या दळणवळण उपग्रहाचे बुधवारी प्रक्षेपण केले आणि कितवं उड्डाण होतं, हे 100वं होतं. त्यामुळे खूप महत्त्वाची न्यूज आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या 100व्या उड्डाणाचा आनंद साजरा केला. पुढे भारतीय भूभागापलीकडे 1500 किलोमीटरपर्यंत हा उपग्रह सेवा पुरवणार असून त्यामुळे भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान, वेग मिळणार आहे. इस्रोचे शतकी उड्डाण बघा. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या NVS-02 या दळणवळण उपग्रहाचे बुधवारी पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ठीक आहे. आता दुसरं महत्त्वाचं काय आहे, तर S सोमनाथ हे चीफ होते. आता कोण झालेले आहेत, V नारायणन हे चीफ झाले आहेत इस्रोचे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळ घेतल्यापासून त्यांची ही पहिली उड्डाण मोहीम आहे. ठीक आहे, त्यांच्या कार्यकाळात घेतलेली. त्यामुळे अनेक दृष्टीने हे जे आहे, अनेक दृष्टीने ही बातमी महत्त्वाची आहे. V नारायणन यांनी 16 जानेवारीला इस्रोची सूत्रे हाती घेतल्यानंतर ही पहिलीच मोहीम आहे. ठीक आहे. 50.9 मीटर उंचीचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान GSLV F-15 प्रक्षेपक बुधवारी पहाटे 6:23 या नियोजित वेळेस अवकाशात झेपावले. ठीक आहे. पुढे
NVS-02 हा भारतीय प्रादेशिक दळणवळण उपग्रह मालिकेतील NAVIC म्हणजे नाविक, पुन्हा वाचते, NVS-02 हा भारतीय प्रादेशिक दळणवळण उपग्रह मालिकेतील दुसरा उपग्रह आहे. भारतीय भूभागापलीकडे 1500 किलोमीटरपर्यंत हा उपग्रह सेवा पुरवणार असून त्यामुळे भारतीय उपखंडातील नागरिकांना अचूक स्थान वेळ मिळणार आहे. या मोहिमेची 27.3 तासांची उलट गंती मंगळवारी पहाटे 2:53 वाजता सुरू झाली होती. GSLV F-12 मधून 29 मे 2023 रोजी NVS-01 हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता. नाविक मध्ये दुसऱ्या पिढीच्या 5 उपग्रहांचा समावेश आहे. NVS-01 पासून NVS-05 अशी या उपग्रहांची नावे आहेत. या उपग्रहांमुळे अत्याधुनिक यंत्रणा तयार होणार आहे. तर कोणतं उड्डाण होतं हे पुन्हा नीट लक्षात घ्या. NVS-01 होतं, 02 होतं. मग NVS-01 कधी उड्डाण झालंय तर 29 मे 2023 रोजी, आणि हे कधी झालंय तर हे 2025 मध्ये झालेलं आहे, जानेवारी 2025 मध्ये. आणि NVS-01 जो उपग्रह आहे तो 29 मे 2023 रोजी त्याचं प्रक्षेपण झालं आहे. आणि कोणत्या GSLV F-12 आणि याचं प्रक्षेपण, यांचं नाव काय होतं, GSLV F-15. हे दोन्हीही नीट लक्षात ठेवा. आत्ताचं प्रक्षेपक यान कोणतं होतं, GSLV F-15, आणि जे आधी NVS-01 जो उपग्रह अवकाशात सोडण्यात आला त्याचं काय आहे, GSLV F-12. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा. पुढे आहे उपग्रहाची वैशिष्ट्ये. NVS-02 उपग्रहाची रचना आणि निर्मिती UR उपग्रह केंद्रामध्ये झाली आहे. 2250 किलो उपग्रहाचे वजन आहे. भूभागावर, हवाई आणि सागरी कृषी क्षेत्रात अचूक वेग सांगण्यासाठी याचा उपयोग होईल. मोबाईलमध्ये लोकेशन अचूक दाखवण्यासाठी याचा उपयोग होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने ही न्यूज कंप्लीट झाली आहे. पुढची न्यूज बघा. ज्येष्ठ गांधीवादी ॲडव्होकेट मारुतराव गडकरी यांचे निधन झाले. ठीक आहे, महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांना आपले आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ सर्वोदयी आणि गांधीवादी विचारवंत मारुतराव मल्हारराव गडकरी यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षाचे होते. त्यांचा जन्म बघा वर्धा जिल्ह्यात झाला होता आणि 26 एप्रिल 1933 झाला होता. ठीक आहे, पेशा काय होता त्यांचा, वकिली होता, आणि शाळा आणि विधी महाविद्यालयात अध्यापनही त्यांनी केले होते. 12व्या वर्षापासून देशभक्तीची भावना प्रबळ झाल्यावर तुकडोजी महाराजांचे गुरुदेव सेवा मंडळ आणि विनोबाजींसोबत ग्रामसफाई अभियानात ते सहभागी झाले होते. ठीक आहे, पुढची न्यूज बघण्याआधी मला तुम्हाला हे एक दाखवायचं राहिलं की इस्रोची न्यूज आपण बघितली तर मग लगेच आपण इस्रोविषयी थोडं बेसिक बघून घेऊया. हां, इस्रोचं. तर इस्रो काय आहे तर द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, हां, नॅशनल स्पेस एजन्सी आहे ती. त्याच्यानंतर लोगो बघून घ्या त्याचा, आणि हेडक्वार्टर कुठे आहे, बेंगलुरूला आहे. हां, त्यानंतर स्थापना कधी झाली आहे, 15 ऑगस्ट 1969, 55 वर्षापूर्वी, 15 ऑगस्ट 1969. त्याच्यानंतर प्रेसिडिंग एजन्सी कोणती तर इन्कोस्पार, आधी इन्कोस्पार, हां, 1962 ते 1969. त्याच्यानंतर हेडक्वार्टर सांगितलं बेंगलुरू कर्नाटका. चेअरमन कोण आहेत, व्ही नारायणन. ठीक आहे, अशी बेसिक माहिती जिथे गरज असेल तिथे आपण बघून घेत जाऊया. आता ही जी आहे ही न्यूज आहे ही बघा. मेन काय बघायचं आहे आपल्याला, अपंग गर्भवती नवदाम्पत्याला आता विठ्ठलाचे तात्काळ दर्शन मिळणार आहे. ठीक आहे, तर अंध, अपंग, अतिशय वृद्ध, आजारी, गर्भवती तसेच नवदाम्पत्यांना आता विठुरायाचे झटपट दर्शन मिळणार आहे. यासाठी त्यांनी
येथील संत तुकाराम भवन येथे संपर्क साधावा असे श्री विठ्ठल रुक्मिणी समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले। ठीक आहे, तर मग एवढ्या गोष्टीसाठीच ही न्यूज महत्त्वाची आहे हां, की यांना झटपट दर्शन मिळणार। आता पुढची न्यूज बघूया। याच्यात काय बघायचं आहे आपल्याला फक्त, आता हे मेन काय आहे बघा, पराभवाच्या भीतीनेच हरियाणावर आरोप। आपल्याला बाकीचं नाही बघायचं आहे, पण आपल्याला मेन काय बघायचं आहे की ही न्यूज कशा पद्धतीने आपल्याला महत्त्वाची आहे। तर दिल्ली विधानसभा निवडणुका आहेत कधी, तर 5 फेब्रुवारीला, हे महत्त्वाचं आहे। दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होत असून कर्तारनगर येथे बुधवारी पंतप्रधानांनी प्रचार सभेत आम आदमी पक्षाचा सातत्याने आपदा असा उल्लेख केला। हे महत्त्वाचं नाहीये, दिल्ली विधानसभेची 5 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे, हे महत्त्वाचं आहे। ठीक आहे, पुढे दुसरी गोष्ट, मतदारसंघ किती आहेत, 70 विधानसभा मतदारसंघ आहे। ठीक आहे, 70 विधानसभा मतदारसंघासाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। ठीक आहे, ही जी न्यूज आहे ना पुढची, ही बघितली नाही तरी चालेल, पण तरी मला असं वाटतं एक ओव्हरव्ह्यू करूया आपण। काय आहे, सत्तेत आल्यास दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे ते एकदा बघून घेऊ फक्त आपण। ठीक आहे, जाहीरनामा, सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना, सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना करण्याचे आणि पूर्वांचलसाठी नवे मंत्रालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे। ठीक आहे, सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना करण्याचे आणि पूर्वांचलसाठी नवे मंत्रालय स्थापन करण्याचे आश्वासन दिले। कोणाचा जाहीरनामा आहे, काँग्रेसचा जाहीरनामा आहे। ठीक आहे, महिलांना मासिक 2500 रुपये अनुदान, 300 युनिट मोफत वीज आणि 500 रुपयात LPG सिलेंडर देण्याचेही आश्वासन दिले। हा जाहीरनामा दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आला। दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष, यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस व संपर्क प्रभारी जयराम रमेशही उपस्थित होते। दिल्लीतील सर्व 70 विधानसभा मतदारसंघासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 8 तारखेला लगेच मतमोजणी आहे। ठीक आहे, काँग्रेसने 25 लाखांपर्यंत मोफत आरोग्य विमा आणि रेशनची हमीही दिली आहे। तसेच दिल्लीत 100 इंदिरा कॅन्टीन सुरू करण्याचाही प्रस्ताव काँग्रेसने सादर केला आहे। माहिती असू द्यावी, कारण मग काय होतं, सत्तेत आल्यावर ह्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात की त्यांनी काय लावलं, म्हणजे कोणत्या योजना ते चालू करण्याच्या दिशेने पाऊल टाकतात। ठीक आहे, पुढचा बघूया। ड्रोन निर्मितीचे समूह केंद्र, पुन्हा वाचते, ड्रोन निर्मितीचे समूह केंद्र छत्रपती संभाजीनगरमध्ये, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांचा दावा। ठीक आहे, याच्यात काय लक्षात ठेवा, माहिती तंत्रज्ञान मंत्री हे कोण, आशिष शेलार आहेत। त्याच्यानंतर बघून घेऊ थोडक्यात, छत्रपती संभाजीनगर, येत्या महिन्यात ड्रोन निर्मिती आणि वापराबाबतचे धोरण ठरणार असून येत्या काही दिवसात छत्रपती संभाजीनगर येथे ड्रोन निर्मितीचे समूह केंद्र विकसित केले जाईल। केंद्र व राज्य सरकारमध्ये तशी बोलणी सुरू असून लवकरच याबाबत घोषणा होईल असे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली। ठीक आहे, तर ही न्यूज एवढ्यापुरतीच महत्त्वाची आहे। पुढची न्यूज आहे, KBH देशातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालय। तर काय आहे त्याच्यात बघा, 10 रुपयात दररोज सुमारे 600 रुग्णांची दंत तपासणी आणि उपचार करणाऱ्या येथील कर्मवीर भाऊसाहेब हिरे KBH दंत महाविद्यालय व रुग्णालयास देशातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालय 2024 राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। देशातील 414 खासगी दंत महाविद्यालयांमधून ही निवड झाली आहे। महत्त्वाचं काय लक्षात ठेवा, तर KBH देशातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालय। ठीक आहे, ठीक आहे, तर आपण आजच्या लोकसत्तामधल्या महत्त्वाच्या न्यूज कंप्लीट केल्या आहेत। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।